राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत, बेंगलोर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 30 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज नेमका काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 1160 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. 800 रुपयापासून 2700 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदे 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेले आहेत. लासलगाव येथे आज सरासरी कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे 2 रुपयांनी कमी झालेले आहेत. तर इकडे विंचूर येथे 605 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक ही आलेली होती. लाल कांदे 700 रुपयापासून 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदे 1950 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांद्याचे 22 वाहन तर लाल कांद्याचे 1005 वाहनांची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती. उन्हाळी कांदे 1200 रुपयापासून 2401 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर लाल कांदे 1000 रुपयापासून 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 1850 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 रुपयापासून 1580 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 1100 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज गोल्टी विकलेली आहे. मित्रांनो, पिंपळगाव बसमध्ये ते आज गोल्टीचे बाजारभाव तसेच नवीन लाल कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या 20 गाड्याची आवक आली होती. एक्स्ट्रा फुल बिग साईज कांदे 2000 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर डबल पत्ती मुक्कल साईज कांदे 1700 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम सुपर कांदे 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर महाराष्ट्रातील नवीन कांदा 67 गाड्याची आवक आली होती. फुल बिग सुपर ड्राय गरवा कलर कांदा 2300 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले. तर ड्राय क्वालिटी कांदे 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मध्यम कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1000 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 700 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे. तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव थोडेसे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज कमी झालेले आहेत. तर इकडे बेंगलोर येथे 57,784 गोण्यांची आवक आली होती. यामध्ये नवीन कांद्याची 55,000पेक्षा जास्त गोण्याची आवक होती. 1-2 लॉट 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक्स्ट्रा सुपर कांदे 2100 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुकल साईज कांदे 1800 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्ड 800 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे. तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2000 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिस्किट कलर कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर नाशिक येथील ओल्ड कांदा 700 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नाशिक येथील नवीन कांदा 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सोलापूर येथील नवीन कांदा 1000 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.